काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. सर, वक्फ बोर्डावरती तुमची नेमकी प्रतिक्रिया काय असणार आहे? कारण ज्या पद्धतीनं ठिकठिकाणी विरोधसुद्धा केला जातो आहे, काही ठिकाणी त्याच्या समर्थनात नारेसुद्धा दिले जात आहेत. कसं पाहताय एकंदरीत ही स्थिती काय म्हणावी राज्यातली आणि देशातली? माझ्या मते त्यांनी ते आल्यापासून 1925ला त्यांनी RSSची स्थापना झाल्यापासून जे ठरवलेलं आहे तो त्यांचा अजेंडा हा महत्त्वाचा आहे. त्या दिशेनं मुसलमानांना सेकंडरी सिटिझनशिप ठरवणं आणि ते असं म्हणतात 2047ला आम्ही आता हिंदू राष्ट्र निर्माण करणार आहे. त्याच्या अनुषंगानं चाललेलं आहे आणि वक्फ बोर्डाची जी जमीन आहे त्याच्यावर हा सगळा डोळा आहे, दुसरं काय नाही. नक्कीच. पण आता काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार आहे या सगळ्या संदर्भात? काँग्रेसचा विरोध आहे असं की त्या असं हे जे 26 नंबरचं जे कलम आहे ह्याचं घटनेचं, त्याच्यामध्ये त्या धर्माच्या लोकांना आपल्या गोष्टीचं हे करायला परवानगी दिली गेलेली आहे. ते तुम्ही कलमाच्या विरोधात बोलता. 15 नंबरचं कलम, 14 नंबरचा कलम, 25 नंबरचा कलम संबंध हे घटनेच्या विरोधातली गोष्ट आहे आणि हे अतिशय चुकीचं आहे. आणि हे ज्या पद्धतीने त्याच्यामध्ये काय चुकीच्या गोष्टी असतील त्या सुधारणं गोष्ट वेगळी. तुम्ही असं हिंदूंची मोठ्या प्रमाणात अनेक ट्रस्ट आहेत, त्यांनी मंदिरांच्या जमिनी आहेत त्या वक्फ बोर्डापेक्षाही मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्याबद्दल मग काय भूमिका घेता? आणि त्याच्यावर तुम्ही मग मुसलमानांना ख्रिश्चनांना घेता का? ते जाऊ दे हो. अहो, ते सगळ्या ठिकाणी ब्राह्मण आहेत, तिथे दलित घेता का? तिथे आदिवासी घेता का? तुम्ही इथे नॉन मुसलमानांना तिथे त्याच्यावर घेणं, त्यानंतर मग जज येईल तो नेमका कोण असेल, कुठल्या धर्माचा असेल ते माहिती नाही. तिथे तुम्ही ते अधिकार सगळे कलेक्टरला देणं, हे सगळं जे चाललेलं आहे ते मुद्दामहून चाललेलं आहे. नक्कीच. शिवसेनेचं बोलायचं झालं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत आज संजय राऊत म्हणालेत की वक्फ बोर्डचा मुद्दा हा सध्या आमच्यासाठी संपलेला आहे, आम्ही विकास कामावरती बोलतोय. या भूमिकेकडे कसं पाहता मग? ठीक आहे, त्यांची ती भूमिका असू शकते. असं आहे, त्यांच्या दृष्टीने आता कायदा झाला, आता काय करायचं? पण कायदा मोडण्याचा अधिकार पण जनतेला आहे, हे लक्षात घ्या. गांधीजींनी कायदा मोडूनच ब्रिटिशांना घालून दिलेला आहे आणि कायदा ह्या लोकांनी थोड्या वेळेला मोडलेला आहे. कायदा ही काय मोठी काय ती काय धार्मिक तो ईश्वराने दिलेला कायदा नाही, माणसानेच केलेला आहे. आणि तो जर लोकांना मान्य नसेल तर त्या कायद्याच्या विरोधी आंदोलन करणं हे घटनेने ते अधिकार जनतेला दिलेले आहेत. पण शाहसाहेब ज्या पद्धतीने बोलले ते अतिशय चुकीचं होत आहे. आणि त्यांनी बोलावं, ज्यांनी सतत कायदा तोडलेलं आहे त्यांनी हे बोलावं. त्याची मला आश्चर्यच वाटलं. नाफरमानी संबंधामध्ये ते संबंध स्वातंत्र्याची लढाई झाली, ती कसली कायद्याच्या विरोधातलीच लढाई होती. गांधीजींनी ती केली आणि ह्यांनी अनेक वेळेला कायद्याच्या विरोधामध्ये लढाई केलेल्या आहेत. असं आहे, बाबरी मशिदीच्या संबंधामध्ये जे आंदोलन झालं तर कायदा मोडणारच आंदोलन होतं. तर ते अतिशय चुकीचं आहे त्यांचं म्हणणं. नक्कीच. पण आता काँग्रेसची नेमकी भूमिका या संदर्भातली काय असेल आणि ठिकठिकाणी काँग्रेस आंदोलनाचा हत्यार हाती घेणार आहे का? नाही, ते काँग्रेस पक्ष आता आमचं अधिवेशन जिथे होणार आहे याला अहमदाबादला, त्याच्यामध्ये त्या संबंधामध्ये काय भूमिका घ्यायची ती काँग्रेस ठरवते. त्या संबंधामध्ये मला अधिकार नाही तो भूमिका काय घ्यायची ती ठरवायची. पुढे या संबंधामध्ये काय करायचं या संबंधात काँग्रेस पक्ष ठरवेल. देशाचे सहकार मंत्री आहेत अमित शाह, ते आता दौऱ्यावर येत आहेत महाराष्ट्राच्या आणि 12 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर सुद्धा जात आहेत. सांकेतिक हे सगळं त्यांची भेट या ठिकाणी घेणं चांगली गोष्ट आहे. मग त्यांना म्हणावं, तुमचे जे लोक शिवाजी महाराजांच्या विरोधात सतत बोलत असतात, भयानक काहीतरी बोलत असतात, त्या संबंधामध्ये ते भूमिका स्पष्ट करा. सावरकरांनी ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांच्याबद्दल बोललेले आहेत, ज्या पद्धतीनं शंभूराजांच्या संबंधामध्ये सुद्धा अतिशय चुकीचे गोष्टी बोलल्या गेलेल्या आहेत, या संबंधी त्यांची भूमिका काय ती स्पष्ट करावी असं आमचं म्हणणं आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतोय अमित शाह यांना थेट आवाहन केलेलं आहे की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ज्यांनी अपमान केला त्यांच्याबाबत त्यांची भूमिका काय ते आधी स्पष्ट करावी, मग रायगडाला भेट द्यावी. कॅमेरा पर्सन गणेश गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.